इस्रायलच्या तेल अविवमध्ये आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी आंदोलकांनी गाझामध्ये हमासनं ताब्यात घेतलेल्या उर्वरित पोलिसांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे। गाझा युद्धबंदीच्या सुरुवातीच्या टप्प्याला अवघे 2 आठवडे शिल्लक आहेत, तर इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये झालेल्या शस्त्रसंधी करारानुसार रोज हजारो कैद्यांची हमास आणि इस्रायल सुटका करताय। तेल अविवमध्ये आंदोलकांची निदर्शनं सुद्धा झाली आहेत। शेकडो पॅलेस्टिनी कैदी गाझाच्या दक्षिणेकडील खान युनुस शहरात दाखल झालेले आहेत। इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये झालेल्या शस्त्रसंधी करारानुसार या कैद्यांची सुटका झाली आहे आणि सुटका झालेल्या 300हून अधिक कैद्यांचे हमासच्या वतीनं स्वागत सुद्धा करण्यात आलंय। तर पॅलेस्टाईनला बंदी असलेल्या 3 इस्रायली नागरिकांची सुटका केल्यानंतर इस्रायलनं 300 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे। हमासच्या कैदेमध्ये असलेल्या 3 इस्रायली ओलिसांची सुटका करण्यात आली आहे। हमासने या ओलिसांना रेड क्रॉसकडे सोपवलेलं आहे, तर 3ही ओलिसांना रेड क्रॉस अहवालामधून इस्रायलला आणण्यात आलाय आणि रुग्णालयामध्ये तपासणी केल्यानंतर या ओलिसांना त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात आलाय। या ओलिसांपैकी एकाला पहिल्यांदाच त्याच्या मुलीचं नाव कळलंय आणि मुलीच्या जन्माच्या 2 महिने अगोदर त्याला हमासने तुरुंगात टाकलेलं होतं। दुसऱ्या ओलिसाने त्याचे वडील हमासच्या हल्ल्यामध्ये गमावलेले आहेत आणि हमासने गेले 3 पोलिसांची सुटका केली आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक मोठा दावा केलेला आहे। मागील 3 वर्षांपासून रशिया युक्रेन संघर्ष कायम शक्यता वर्तवलेली आहे आणि आता रशिया युरोपवरच हल्ला करेल असा मोठा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे। त्यामुळे त्यांनी युरोपीय देशांना संयुक्त सैन्य तयार करण्याचं आवाहन केलं आहे। अमेरिका युरोपच्या सुरक्षा मुद्द्यांना नकार देऊ शकते आणि असं जर झालं तर ते युरोपच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होईल अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। नेपाळच्या पोखरा शहरामध्ये पर्यटन वर्ष 2025च्या उद्घाटन समारंभामध्ये एक दुर्घटना घडली। या कार्यक्रमाच्या वेळी हायड्रोजन गॅसनं भरलेल्या फुग्यांचा स्फोट झाला आणि या दुर्घटनेमध्ये नेपाळचे उपपंतप्रधान विष्णू पौडेल आणि पोखरच्या महापौर धनराज आचार्य किरकोळ जखमी झालेत। या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ही दुर्घटना सुरक्षा उपायांमधील ठिसाळपणामुळे घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। घटनेनंतर उपपंतप्रधान आणि महापौरांना तातडीने काठमांडूच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। कतारचे अमीर शेख तमीम हे 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि या काळात त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सुद्धा असणार आहे। अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ सुद्धा यामध्ये सहभागी होतील आणि त्यांच्या भेटीचा उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करणं आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ते द्विपक्षीय चर्चा सुद्धा करणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी इलॉन मस्क यांनी भारतामधील निवडणुकीमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा निधी रद्द केला आहे। मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने हा निर्णय घेतला आहे। DOGने एक्सपोज करून ही यादी प्रसिद्ध केली आहे आणि यामध्ये विभागाने रद्द केलेले सर्व प्रकारचे खर्च सुद्धा समाविष्ट आहेत। या यादीमध्ये भारतामधील मतदार सहभागासाठी निधीचा सुद्धा समावेश आहे आणि भारताला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी 182 कोटींचा निधी मिळतोय। अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीच्या भीतीने अमेरिकेमध्ये गेलेले अफगाणी लोक आता पाकिस्तानमध्ये अडकल्याची माहिती आहे। पाकिस्तानचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांसंदर्भात जारी केलेल्या आदेशामुळे अफगाणी नागरिकांनी पाकिस्तानमध्ये राहायची वेळ आली आहे आणि पाकिस्तानमध्ये 15,000हून अधिक निर्वासित आहेत, ज्यांना बायडन प्रशासनाने त्यांच्या देशात येण्याची परवानगी दिलेली होती। 2021 मध्ये अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकेने हजारो निर्वासितांना देशात जागा देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। अमेरिकेमधील राज्यांनी अब्जाधीश आणि टेस्लाचे CEO इलॉन मस्क यांच्या विरोधात संघीय न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे। मस्क यांची अमेरिकेच्या नवीन सरकारी कार्यक्षमता विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही नियुक्ती संविधानाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे। त्यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आणि सरकारी कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठी DOG विभाग स्थापन केला आहे। या नव्या विभागाचे प्रमुख म्हणून इलॉन मस्क यांची नियुक्ती करण्यात आली आहे। गल्फ ऑफ मेक्सिको संदर्भात वृत्तांकन केल्यानंतर अमेरिकेमधील जागतिक सर्वात मोठ्या वृत्तसंस्थेवर मोठे निर्बंध लादण्यात आले। असोसिएटेड प्रेसच्या वृत्तसंस्थेवर हे निर्बंध लादण्यात आलेले आहेत आणि मेक्सिकोचे आखात आता अमेरिकेचा आखात बनलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्वासन दिलेलं होतं की ते सत्तेत परत येताच त्यांचं सरकार मेक्सिकोच्या आखाताचं नाव बदलून अमेरिकेचा आखात करेल।
मात्र आंतरराष्ट्रीय संस्था आणि इतर देश हे नवीन नावं ओळखत नाहीत असं असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेनं म्हटलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. युरोपच्या एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी ड्रग्ज तस्करांची मार्को एबेनची मेक्सिकोमध्ये हत्या करण्यात आली आहे. मेक्सिको सिटीपासून 25 किलोमीटर अंतरावर एबेन गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. मार्को एबेन यांनी यापूर्वी सुद्धा सजा टाळण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलेलं होतं. मात्र त्यावेळी पोलिसांना त्याच्या मृत्यूचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नव्हते. केवळ त्याच्या एका प्रेयसीने त्याचा मृतदेह पाहिल्याचा दावा केलेला होता आणि तेव्हा अधिकाऱ्यांनी एबेनच्या मृत्यूची खात्री केली आहे. अमेरिकेने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणखी 116 भारतीयांना हद्दपार केलाय. महिला आणि मुलं वगळता सर्व पुरुषांना हातकड्या घालून अमेरिकन हवाई दलाच्या विमान अमृतसर विमानतळावर उतरवण्यात आलं. सुमारे 5 तासांच्या पडताळणीनंतर सर्वांना पोलिसांच्या वाहनांमधून घरी सोडण्यात आलंय. यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी 104 अनिवासी भारतीयांना जबाबदारीने परत पाठवण्यात आलेलं होतं आणि यामध्ये मुलं वगळता पुरुष आणि महिलांना हातकड्या आणि बेड्या बांधून पाठवण्यात आलं. आपचे नेते अरविंद केजरीवाल राहत असलेल्या सरकारी बंगल्यावर झालेल्या खर्चाच्या चौकशीचे आदेश केंद्रीय दक्षता आयोगाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच या बंगल्यावर कोट्यवधी रुपये उधळण्यात आल्याचा आरोप भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी केलेला होता आणि या बंगल्यावर शीश महल असं नाव देत आपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपनं केला. दक्षता आयोगाच्या या आदेशाने केजरीवाल अडचणीत होण्याची शक्यता वर्तवली जाते. सुरक्षा दलांनी इम्फाळ पूर्व आणि बौबल जिल्ह्यामधून विविध प्रतिबंधित संघटनांशी संबंधित असलेल्या 9 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर दहशतवादी अपहरण आणि खंडणीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याकडून 32 पिस्तूल, 1 देशी बनावटींचं पिस्तूल, 5 हँड ग्रेनेड, 3 रायफलची जिवंत काडतुसं आणि 1 चिनी बनावटीचा ड्रोन जप्त करण्यात आलाय. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर ही पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी गौरव गोगोई यांच्या पत्नीशी संबंधित वादावर कायदेशीर कारवाई करण्याच्या योजनेचं स्वागत केलंय. राज्य सरकार कायदेशीर कारवाई करून देखील सुरू करत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे आणि जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत आपण राष्ट्राच्या सुरक्षेचे रक्षण करण्याच्या शक्तीला बांधील असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस खासदार गोगोई यांनी भाजपवर त्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा केलेला होता. योग्य कायदेशीर कारवाई करतील असं ते म्हणाले. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून 3 सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलाय. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ही मोठी कारवाई केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं दहशतवादी हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत आणि भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक वेळा चकमकीच्या घटना सुद्धा घडल्यात. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ही मोठी कारवाई केली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची 24 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता तामिळनाडू सरकारला सोपवण्यात आली आहे. जयललिता यांच्या संपत्तीमध्ये त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा देखील समावेश आहे. बंगळुरूमधील एका विशेष न्यायालयानं ते तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द केलं आणि न्यायालयानं जयललिता यांची जप्त केलेली मालमत्ता तामिळनाडू सरकारला सोपवण्याचे निर्देश दिल्यानंतर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 6 बंद पेट्यांमधील हे दागिने व्यवस्थित पोहोचवण्यासाठी सशस्त्र पोलिसांच्या तुकडीला जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या 2 दिवसीय दौऱ्यावरून परतल्यानंतर काँग्रेस त्यांच्यावर सातत्यानं राजकीय टीका करताना पाहायला मिळते. दरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेते खासदार शशी थरूर यांनी पीएम मोदी यांचं कौतुक केलंय, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी शशी थरूर यांचं विधान वैयक्तिक असल्याचं म्हटलेलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत जयराम रमेश यांनी अभिव्यक्तीचं पूर्ण स्वातंत्र्य असणारा काँग्रेस पक्ष असल्याचं म्हटलेलं आहे. आंध्र प्रदेशमधील एका जिल्ह्यात एका आईनं तिच्या बहिणीसोबत मिळून मुलाची हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेहाचे 5 तुकडे करून कालव्यामध्ये फेकून दिले. आरोपी आई आणि तिची बहीण फरार आहेत आणि या मुलाला त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्रासले होते. श्याम नावाच्या या मुलाने आपल्या कुटुंबातील काही महिलांवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती प्रकाशम जिल्ह्याचे एसपी AR दामोदर यांनी दिली आहे. तसंच नातेवाईकांव्यतिरिक्त त्याने इतर महिलांचा सुद्धा विनयभंग केला असल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास सुद्धा करत आहेत. हैदराबाद फोन टॅपिंग प्रकरणामधील आरोपी माजी पोलीस उपअधीक्षक डी प्रणित राव
यांना न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। न्यायालयानं प्रणित यांना 8 आठवड्यांपैकी दर सोमवारी पंजाब कुट्टा या पोलीस ठाण्याच्या आत हजर राहण्यास सांगितलेलं आहे। पासपोर्ट कोर्टासमोर जमा करण्याचं आणि तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेश दिलेत। तेलंगणामधील SIV मध्ये DSP म्हणून कार्यरत असलेल्या 4 पोलीस अधिकाऱ्यांना फोन टॅपिंग आरोपाखाली अटक झालेली आहे। बोहल्यावर चढण्या अगोदरच वरातीमध्ये नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे। घोड्यावर स्वार झालेल्या नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच वराचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे आणि वधू भावी पतीची वाट पाहत असताना वराच्या मृत्यूची बातमी वधूला समजल्यानं तिला सुद्धा धक्का बसलाय। वराच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आणि यामध्ये 10 जण जखमी आहेत। मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 3 लहान मुलांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। तर घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले। उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील पूर्वांचल एक्सप्रेस वेवर मोठा अपघात झाला आणि मिनी बस उभ्या असलेल्या बसला धडकली आणि त्यामुळे हा अपघात झाला। 4 जणांचा मृत्यू झालाय, 6 जण जखमी आहेत। ही मिनी बस महाराष्ट्रातून अयोध्येला भाविकांना घेऊन जात होती आणि भरधाव वेगात असलेली मिनी बस नियंत्रणाबाहेर गेली आणि हा अपघात झाला। मिनी बसमध्ये 18 जण प्रवास करत होते तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी 2 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। चौकशी समिती आहे आणि उत्तर रेल्वेचे नरसिंह देव आणि पंकज गंगावर यांचा या समितीमध्ये समावेश आहे। नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचे सर्व व्हिडिओ फुटेजेस सुरक्षित ठेवण्याची चौकशी समितीने आदेश दिलेले आहेत आणि रेल्वे मंत्रालयाने या संदर्भात माहिती देऊन दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 18 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली, 10 जण जखमी झाल्याची माहिती। उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे आणि या महाकुंभ मेळ्याला देशभरातून लाखो भाविकांनी सहभाग घेतला। पुन्हा एकदा कुंभामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आणि कुंभमेळ्यातील सेक्टर 18 आणि 19 मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये अनेक तंबू जळून खाक झालेत आणि आगीची घटना घडल्यानंतर लगेच अग्निशमन दलाच्या पथकानं दाखल होत आगीवर नियंत्रण सुद्धा मिळवलेलं आहे। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। कुंभमेळ्यामध्ये आग लागल्याच्या आतापर्यंत 3 घटना घडल्या। महाकुंभ मेळ्यामध्ये बॉस 18चा उपविजेता बिग बॉस 18चा उपविजेता रजत दलाल यांनी बनावट बाबांचा पर्दाफाश केला आहे। त्या पर्दाफाशचा व्हिडिओ शेअर करून उघड केलेला आहे। रजतने बाबांना भगवान रामाच्या भावांबद्दल माहिती विचारली आणि ती माहिती विचारली असता बाबांकडे कोणतंही उत्तर नव्हतं। रजतने त्यांना गायत्री मंत्र म्हणण्यास सांगितलं पण बाबांनी त्याचं सुद्धा उत्तर दिलं नाही आणि त्यावेळी रजतने त्यांच्या चाहत्यांना अशा लोकांपासून दूर राहण्याची विनंती केली आहे। सोशल मीडियावरून चाहत्यांकडून रजतच्या या कृतीचं कौतुक सुद्धा केलं जात आहे। चित्रपट निर्मिती एकता कपूरनं ALT बालाजीवर वेब सिरीजमध्ये भारतीय सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप हिंदुस्थानी भाऊनं केलाय। एकता कपूर, तिचे वडील जितेंद्र, आई शोभा आणि एकताच्या OTT प्लॅटफॉर्म ALT बालाजी विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे आणि मुंबईच्या स्थानिक न्यायालयानं या प्रकरणामध्ये एकता कपूर विरुद्ध चौकशीचे आदेश पोलिसांनी दिले। पोलिसांना 9 मे पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे आणि ALT बालाजीवर यापूर्वी सुद्धा असेच प्रश्न उपस्थित केले गेले। अनेक वेळा सोशल मीडिया आणि इतरांनी ALT बालाजीच्या मजकुरावर टीका सुद्धा केली। अभिनेत्री कृती सेनॉनच्या गेल्या काही काळापासून तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे। कृती सेनॉन व्यावसायिक कबीर बाहिल्या याला डेट करत असल्याची चर्चा आहे। कृती सेनॉन आणि उद्योगपती कबीर बहिया यांनी नवीन वर्ष आणि ख्रिसमस एकत्र साजरा केला होता आणि राहत फतेह अली खानच्या संगीत कार्यक्रमामध्ये सुद्धा दोघेही एकत्र पाहायला मिळाले। याच दरम्यान शनिवारी कृती सेनॉन तिच्या प्रियकरासह नवी दिल्ली विमानतळावर सुद्धा दिसली। दोघांनी सुद्धा अद्यापही त्यांचं नातं सार्वजनिक केलेलं नाहीये। मात्र दिल्ली विमानतळावरील दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। भारतीय हॉकी महिला संघानं प्रो लीग स्पर्धेमध्ये विजयी सलामी दिली आहे। क्रमवारीमध्ये तुलनेने वरच्या स्थानी असलेल्या इंग्लंड संघाला भारतीय महिलांनी 3-2 पराभूत केलाय।
वैष्णवी फाळकेने 2 पेनल्टी कॉर्नर लावत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर इंग्लंडच्या डार्सी बुर्ने हिने 12व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली आहे. सामना बरोबरीवर सुटणार असं वाटत असतानाच शेवटच्या मिनिटाला नवनीत कौरनं गोल केल्यानं भारताने इंग्लंडवर विजय मिळवला. सर्व क्रिकेटप्रेमी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा यावेळी पाकिस्तानमध्ये खेळवली जाते. दरम्यान आयसीसीनं या सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाची सगळी माहिती शेअर करून भारतीय चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. आयसीसीने पहिल्यांदाच भारतीय चाहत्यांना 9 वेगवेगळ्या भाषांमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट तंदुरुस्त झाल्याचं जाहीर करण्यात आल्यानं संघाला दिलासा मिळाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा काही दिवसांवर आहे आणि असं असताना डकेटच्या दुखापतीची इंग्लंड संघाला चिंता लागली. भारताविरुद्ध अलाहाबादमध्ये झालेल्या 3ऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना डकेटच्या डाव्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली आणि त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं चाचणीमधून स्पष्ट झालंय. चॅम्पियन्स स्पर्धेत इंग्लंडचा सलामीचा सामना 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 2 चाचण्यांमध्ये दोषी सापडलेला अव्वल टेनिसपटू यानिक त्यानं 3 महिन्यांची बंदी त्याला घातलेली आहे. सिन्नरने ही बंदी स्वीकारलेली सुद्धा आहे. या बंदीच्या कालावधीमध्ये कोणतीही स्पर्धा नाही आणि त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सिन्नर खेळू शकेल. वाडा त्याच्यावर बंदी घालण्यासाठी गेल्या वर्षभर प्रयत्न करत होतं, परंतु आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सीनं या निर्णयाला आव्हान दिल्यामुळे सिन्नरवर बंदी घालणं लांबत होतं. 2024चा क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करण्याच्या खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे आणि पुन्हा एकदा पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे. या यादीमधील टॉप 100 खेळाडूंमध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या टॉप 100 खेळाडूंनी गेल्या वर्षी एकूण अंदाजे 53,731 कोटी रुपये कमावले, ज्यामध्ये खेळाडूंना त्यांच्या पगारामधून आणि बक्षीस रकमेतून 51,000 कोटी रुपये मिळालेले आहेत. सुमारे 12,000 कोटी रुपये जाहिरातींमधून मिळाले. विश्वविजेत्या गुकेशसाठी फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँडस्लॅम स्पर्धा अतिशय निराशाजनक गेली आहे. या स्पर्धेत त्याला 8वं स्थान मिळालेलं आहे. 7व्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला आणि गुकेशला संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाहीये. वजीर आणि 2 प्यादे शिल्लक असताना गुकेशने चूक केल्याचं तज्ज्ञ खेळाडूंचं मत आहे. तर या स्पर्धेतील गुकेशचं आव्हान संपुष्टात आलंय.